नमस्कार मित्रांनो, डोंगर यात्राच्या आजच्या भागात आपले स्वागत। जवळपास 2 वर्षे कोणताच व्हिडिओ अपलोड करता आला नाही, परंतु यावेळी मोहिमा मात्र चालू होत्या। आज शिवराज्याभिषेक दिन निमित्त पुन्हा एकदा डोंगर यात्रातर्फे व्हिडिओसाठी सुरुवात करत आहे। आजचा आपला विषय आहे राजधानी रायगडचा पहारेकरी किल्ला मानगड। मानगडचे भूमिपुत्र इतिहास संशोधक श्री रामजी कदम यांच्या अभ्यास नजरेतून आपण किल्ले मानगड आज पाहणार आहोत। रायगडच्या प्रभावळीतील महत्त्वाचा किल्ले म्हणजे मानगड। विषयाला सुरुवात करण्यापूर्वी आपण रायगड प्रभाव समजून घेऊया। आपण सध्या नकाशात पाहत आहोत तो आपला राजधानीचा किल्ला रायगड। मुळात रायगडला स्वराज्याची राजधानी म्हणून का निवडले असावे हे समजायचे असेल तर रायगडचा भूगोल समजणे आवश्यक आहे। अगदी गाड्याच्या बालेकिल्ल्यात सेंटर घेऊन आपण आजूबाजूचा भूगोल पाहत जाऊया। सध्या आपण पाहत आहोत रायगडचा बालेकिल्ला। राजदरबार, अष्टप्रधानांचे वाडे, बाजारपेठ आणि महत्त्वाची कार्यालय म्हणजेच रायगडचा मुख्य बालेकिल्ला, जिथे महाराज स्वतः राहायचे। स्वराज्याचे महत्त्वाचे अधिकार तिथे असतात। अगदी स्पष्ट बोलायचे झाले तर स्वराज्याचे केंद्रस्थान। गडावर एकूण 300 इमारती होत्या। बालेकिल्ल्याच्या सुरक्षेनंतर आपण पाहू शकतो रायगडची तटबंदी, म्हणजे एकंदरीत दुसरी लेअर। अजून थोडे खाली उतरलो की गडाच्या पायथ्याच्या अर्ध्या उंचीवरती काही मोर्चे आपण पाहू शकतो। त्याहून थोडे खाली रायगड प्रदक्षिणेच्या मार्गावर त्याकाळी मेटे होती, जसे की रायगडवाडी, वाघोली खिंड, टकमकवाडी, पोटलेवाडी, खाडकाईचे ठाणे, ज्याचे अवशेष आपण आजही पाहू शकतो। ही झाली तिसरी लेअर। इथून अजून पुढे गेलो की सह्याद्रीची मुख्य रांग रायगडचे संरक्षण करते। या मुख्य रांगेत काही महत्त्वाचे घाटमार्ग, काही पायवाटा, नाळी आहेत, ज्या खाली कोकणात आणि रायगडकडे उतरतात। या मुख्य वाटेवर नजर ठेवण्यासाठी महाराजांनी एक गडाची साखळीच तयार करून घेतली होती। ही झाली चौथी आणि 5वी लेअर। भवानीगडाच्या अगदी समोर दिसतो तो किल्ले लिंगाणा, स्वराज्याचे कारागृह, पाठीमागे रायलिंग पठार आणि इथून रायगडकडे उतरणारी बोराटे नाळ आणि सिंगापूरची नाळ। जरी या प्रशस्त वाटा नसल्या तरी राजगड ते रायगड यासाठी सर्वात जवळची वाट हीच आहे। इथून थोडे डावीकडे आलो की खानू गावाच्या जवळ एक ऐतिहासिक वाट खाली कोकणात उतरते, ती म्हणजे बोचेगड। ही वाट मात्र अत्यंत प्रचलित आहे, अजूनही आहे। इथून अजून डावीकडे आलो की कणाडोंगर आणि पलीकडे दिसतो तो कोकण दिवा। हा किल्ला ऐतिहासिक कावलेबावले खिंडीच्या अगदी तोंडावर आहे। जशी पावनखिंड तशीच ही कावलेबावले खिंड। ऐतिहासिक वाट। इथे सरकले नाईक स्वराज्यासाठी कामी आले होते। आता पुन्हा उजवीकडे जाऊ। स्वराज्याची राजधानी जिथे महाराजांनी सर्वात जास्त वेळ गडावर राहिले तो म्हणजे राजांचा गड राजगड, आणि बाजूलाच असलेला तोरणा। हे सुद्धा किती जवळ आहे ते आपण इथे नकाशात पाहू शकतो। या संपूर्ण चंद्राकृती सह्याद्रीच्या रांगेत खाली कोकणात उतरणाऱ्या खूप वाटा आहेत। केळाची नाळ, गायनाळ, आग्याची नाळ, फडताळ नाळ, मडेघाट, उपांडे घाट, शेवटे घाट वगैरे वगैरे। अगदी राजगड आणि तोरणा सुद्धा एकमेकांशी डोंगर रांगेने कनेक्टेड आहेत। त्यावर आपला एक वेगळा व्हिडिओ ऑलरेडी आपण अपलोड केलेला आहे, तो आपण पाहू शकता। तीनही बाजूनी सह्याद्रीने वेढलेल्या रायगडच्या पश्चिमेकडे जाऊया। महाड बंदरापासून काळ नदी मार्गे गडाकडे येताना नातेखिंडीच्या दोन्ही बाजूला डोंगरांवर
महेंद्रगड किंवा चांभारगड आणि सोनगड असे लहानसे किल्ले होतेच. आता वळूया आजच्या विषयाकडे. मगाशीच आपण कोकण दिवा आणि कावळे बावळे खिंड पाहिली. इथून वर चढून आलो की आपण घाटावरच्या गारजाईवाडी आणि पुढे घोळ या ठिकाणी पोहोचतो. इथून पुढे उजवीकडे पुण्यासाठी जाता येते. मोगली सैन्य याच मार्गे रायगडावर आले होते. याच घोळ या ठिकाणी कोकणातून येणारा कुंभे घाट येऊन मिळतो. कुंभे घाट हा सुद्धा एक ऐतिहासिक आणि प्रशस्त घाटमार्ग. सातवाहन कुलातील गौतमीपुत्र सतकर्णी याच्या काळात महाराष्ट्रात व्यापाराला चालना मिळाली होती. घाटमाता आणि पश्चिम किनारपट्टी यातले व्यापारी संबंध दृढ झाले. चौल आणि गोरेगाव बंदरात आयात झालेला जिन्नस देवघाट, कुंभेघाट या मार्गे जुन्नर आणि पैठणसाठी रवाना होत असे. या घाटाच्या अगदी तोंडावरच आहे आपला हा मानगड. आज आपले थोर भाग्य माणगावचे भूमिपुत्र अभ्यासक श्री रामजी कदम हे स्वतः आपल्याला मानगड दाखवणार आहेत. किल्ले रायगडच्या प्रभावळीवरती रामजी यांचा खूप अभ्यास आहे. रामजी यांची अपरिचित माणगाव, दुर्गेश्वर, रायगडचा समृद्ध घेरा, किल्ले मानगड, प्रश्नचिन्ह हा कविता संग्रह अशी पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. रामजी यांनी किल्ले मानगड इतकं मनापासून समजावून सांगितलं की वेळ कसा निघून गेला आणि काळोख झाला ते समजलेच नाही. आम्ही गडावर जवळपास 3 तास होतो. फक्त यूट्यूबचे व्हिडिओ पाहून या गोष्टी समजत नाहीत. आपण ही सर्व पुस्तके वाचावीत. या ऐतिहासिक ठिकाणी स्वतः जाऊन भेट द्यावी. अभ्यासक दृष्टी ठेवावी. म्हणतात ना, भूगोल समजल्याशिवाय इतिहास उमगत नाही आणि इतिहासाला जिथे उत्तर सापडत नाही तिथे भूगोल बोलू लागतो. तर सुरुवात करूया आजच्या विषयाला, मानगड. आपण सुरुवात करणार आहोत गडाच्या पायथ्याशी मशीदवाडीपासून. सांगितलं की हा मानगड किल्ल्यासमोरचा आणि मानगड किल्ल्याच्या बरोबर पायथ्याच्या आपल्याला शिवमंदिराजवळ आपण आहोत. ते बाजूचं शिवमंदिर आहे. मी त्याला अवशेष म्हणणार नाही, मी त्याला शिवमंदिरच म्हणेन, कारण ते शिवमंदिरच आहे. दुर्दैवाने कित्येक वर्षानंतर जरी त्याचा स्ट्रक्चर ढासळलं असेल तरी पण आपल्यासाठी ते छत्रपती शिवरायांनी बांधलेलं मंदिर आज फक्त 350 वर्षानंतर, 450 वर्षानंतर भग्नावस्थेत असलं तरी आपल्यासाठी सर्वांसाठी ते श्रद्धास्थान आहे. हे मंदिर आणि रायगडावरचं जगदीश्वर मंदिर यांची लांबी रुंदी सारखी आहे. म्हणजे 65 फूट लांब आणि 26 फूट रुंद. हा योगायोग म्हणावा की दुर्मिळ योग म्हणावा, इतकं ते हे आहे. आणि तिथला नंदी पण फक्त तिथला नंदी तो गाभाऱ्याच्या बाहेर आहे आणि इथला नंदी फक्त त्या मंदिराच्या मंडपामध्ये आहे. इतकाच फक्त फरक आहे. बाकी दोन्ही मंदिराची लांबी रुंदी, दोन्ही मंदिराचा आया, त्याची उंची, आता ही संपूर्ण 1.25 मीटरची उंची आहे. आणि त्या 1.25 मीटरच्या उंचीमध्ये तुम्हाला आजही 3 थर दिसतात. अजून खाली एक थर आहे. ह्याला आद्य दुर्ग अभ्यासक चिंतामणी गंगाधर गोगटे याने 1897ला जे पुस्तक लिहिलं आहे महाराष्ट्र देशातील किल्ले भागे, ह्याच्यामध्ये त्याला भवानी शंकर मंदिर म्हणून त्यांनी त्यात लिहिलेलं आहे. बाकी त्याचा कुठेही उल्लेख नाही आहे, परंतु भवानी शंकर मंदिर म्हणून त्याचा उल्लेख आहे. आता सध्याच्या स्थितीला आतमध्ये एक शिवपिंड भग्नावस्थेतली, पार्वतीची मूर्ती, नंदी आणि ह्याच परिसरामध्ये आम्हाला 28 ते 30 विरगळ आम्हाला मातीखाली गाडल्या गेलेल्या सापडल्या, ज्या आम्ही व्यवस्थित संग्रह त्याचा करून ठेवलेला आहे. म्हणजे ह्याच्यावरून ह्या मंदिराची भव्यता आपल्याला लक्षात येते. ह्या मंदिराचा तुम्ही जर पाठच्या बाजूला बघतात, हा जो लाईटचा पोल आहे हा इथून हा संपूर्ण कोट आहे. त्याच्या अवशेष आपल्याला पुढे दिसतात. तिथं हा संपूर्ण कोट आहे, जे अस्पष्ट अवशेष ते दिसतात. आणि जवळजवळ पुढच्या बाजूला गेल्यानंतर तिथे 6 फुटाची तटबंदी आहे. 6 फुटाची तटबंदी आहे. म्हणजे ह्याच्यावरून ह्या मंदिराचं वैभव, त्या काळचं वैभव आपल्याला अधोरेखित होतं.
आता प्रत्यक्ष छत्रपती शिवरायांनी प्रत्येक गडकिल्ल्याच्या पायथ्याशी किंवा गडावरती एक शिवमंदिर बांधलेलंच आहे. म्हणजे माझा हा आतापर्यंतचा अभ्यास आहे की असं कुठलंही किल्ला नाही की ज्याच्यावरती एखाद्या गडदेवतेचं मंदिर आणि शिवमंदिर नाही. फार दुर्मिळ, बहुतेक नाहीच. कुठल्या नाही कुठल्या भागामध्येच गडाच्या मधल्या टप्प्यात म्हणा, गडाच्या वरच्या टप्प्यात म्हणा किंवा गडाच्या पायथ्याशी म्हणा, छत्रपती शिवरायांच्या कालखंडामध्ये शिवाची मंदिरं बांधलेलीच आहेत. आता हे मी शिवमंदिर महाराजांच्या काळातलं का बोलतोय, तुम्ही आता उंबरठीचं मंदिर बघितलं, त्याची बांधकाम शैली आणि ह्याची बांधकाम शैली ह्याच्यामध्ये बराचसा फरक आहे. म्हणजे त्या काळामध्ये, यादवांच्या काळामध्ये, शिलाहारांच्या काळामध्ये, चालुक्यांच्या काळामध्ये जी मंदिरं बांधली त्यांची बांधकाम शैली फार कालाकुसर केलेली होती. कारण त्यावेळच्या कारागिरांना तेवढा वेळ होता, त्यावेळच्या कारागिरांकडे ती कला होती, त्यावेळच्या कारागिरांना प्रोत्साहन मिळत होतं. त्यावेळेला व्यापारामध्ये एकंदरीत सुबत्ता होती, आर्थिक सुबत्ता होती. परंतु छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये फार संघर्षाचा काळ असल्यामुळे त्यावेळच्या कारागिरांना कुठल्या ना कुठल्या पद्धतीने पटकन काम ते करणं भाग असायचं. त्याच्यामुळं कोरीव काम किंवा नक्षीकाम त्याच्यातल्या एकविरा देवीच्या मंदिराजवळ पण आहोत. आता ही सर्रास तुम्ही कारल्याला कोण गेले असाल त्या कारल्याला एकविरा देवीचं फक्त मुख आहे, फक्त मुख कोरलेलं असतं. आणि त्या कुठल्याही ठिकाणी त्याचं पूर्ण शरीर हे दाखवत नाही, म्हणजे दाखवत नाही. त्याच्यामुळं इथं सुद्धा दगडावरती कोरलेलं हे आपल्याला मुख बघायला मिळतं एकविरा देवीचं. आता ही एकविरा देवी ही डोंगर कोळ्यांची देवता, महादेव कोळी डोंगर कोळ्यांची देवता. ह्या संपूर्ण घाटावरती एकेकाळी डोंगर कोळी आणि महादेव कोळ्यांचं राज्य होतं, याचा हा पुरावा. आणि त्याच्यानंतर इथं आलेल्या सिकिपीने सुद्धा आपली देवता मानलं, सिकिपी समाजाने. आता इथं गडाचे जे कारखानीस आहेत, एकच घर आहे, आपण नंतर जाऊ त्या घरी. त्या कारखानिसांची कुलदेवता किंवा कारखानिसांच्या कुलदेवतेच्या ह्याच्यामध्ये एकविराचा टाक असतो. आणि त्या सिकेपी समाज त्यांच्या कुटुंबांनी स्वतःची कुलदेवता मानली असल्यामुळे त्यांचं इथं मंदिर त्या काळी बांधलं गेलं. आता नंतर काय झालं, फक्त थोडंसं जागेचा विषय असल्यामुळे तो इथं कोण बांधकाम वगैरे कोण करत नाही आहे. परंतु गडाचे जे 4 प्रमुख अधिकारी होते, म्हणजे हवालदार, सरनोबत, सबनीस आणि कारखानीस, त्याच्यापैकी कारखानिसांची ही कुलदेवता. आणि याचं वैशिष्ट्य काय आहे की तुम्ही धर्मांधाच्या किंवा यवनी आक्रमकांच्या वेळेला कुठल्याही मूर्ती तोडफोड व्हायची, त्याप्रमाणे हे एकच अखंड शिल्प असल्यामुळे सर्रास तिकडं दुर्लक्ष केलं जायचं, काही एवढा कोण काय फोडायचं नाही. त्याच्यामुळे सर्रास त्या आक्रमक पुढं मूर्तीभंजक जे म्हणतो आपण, ते सर्रास पुढं निघून जायचे, साधा दगड आहे समजून. आता आपण ते पाठी बुक्की म्हणून आपल्याला कळतं की एकविरा देवी शिल्प आहे, तोपर्यंत कळायचंच नाही.
किंवा सतीशिळा असणं म्हणजे काय, तर त्या ठिकाणी झालेल्या त्या भीषण युद्धाच्या आणि त्यावेळच्या आठवणी आहेत किंवा त्यांचे ते स्मारक आहे. आणि हे कशातून व्हायचं, तर त्या वर्चस्वाच्या संघर्षातून व्हायचं आणि त्या संघर्षातून झालेले आहे त्यांची वीरांची स्मारक आहे. त्याच्यामुळं मढेघाट असो, कुंभाघाट असो, सांदुशीचा म्हणजे कावळ्या घाट असो किंवा पुढचं आणखीन देवघाट, लिंग्याघाट असो किंवा तिप्तिबा असो, प्रत्येक घाटाच्या पायथ्याशी आपल्याला जास्तीत जास्त संख्येने आपल्याला विरगळ बघायला मिळतात. आता विरगळ म्हणजे काय तुम्हाला बऱ्याच जणांना माहिती असेल, तरीसुद्धा मी तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन पुन्हा एकदा तुम्हाला ते सांगतो. आता मगाशी बोलल्याप्रमाणे एवढ्या मोठ्या स्वरूपात एवढ्या संख्येत काय येत आहे तुम्हाला कारण सांगितलं. आता कशा कशा आहेत, थोड्याशा ह्याच्यामध्ये 2-3 प्रकारच्या थोडेसे वैविध्य आहे, म्हणजे थोडंसं व्हेरिएशन्स आहेत काही ठिकाणी. आता ह्याच्यामध्ये आपण बघतो ही चतुर्भुज विरगळ आहे, एक सतीशिळा आहे, हे आणखी काही विरगळ आहेत. विरगळ वाचन कसं करावं त्याच्यावरती एक म्हणजे तसं विरगळ म्हणजे फार मोठा विषय आहे, पण मी कॉमन म्हणजे तुम्हाला सांगतो. कॉमन म्हणजे सर्वसाधारणपणे त्याचं वाचन कसं केलं जातं, तर विरगळच्या संपूर्ण पायथ्याच्या भागामध्ये खालच्या भागामध्ये एक वीर असा आडवा झालेला दाखवतो. तो वीर म्हणजे त्या युद्धामध्ये किंवा त्या लढाईमध्ये धारातीर्थी पडलेला वीर असे चित्र दाखवलेलं असतं त्याचं, जो त्या युद्धामध्ये शहीद झाला. आपण आता शहीद म्हणून त्याला आपण थोडक्यात हिंदीमध्ये बोलतो, तो हुतात्मा झाला आहे. आणि दुसऱ्या रकान्यामध्ये म्हणजे 1, 2, 3, 4 आणि 5 रकाने असतात. हा दुसऱ्या रकान्यामध्ये त्या लढाईचे चित्र असतं, म्हणजे कोणत्या लढाईमध्ये तो वीर धारातीर्थी पडलाय किंवा बलिदान दिलंय, तर ते इथं चित्र इथं असतं. आता ह्याच्यामध्ये काय दाखवलं, हा घोडेस्वार आहे. म्हणजेच काय, तो जो वीर मृत्यू झालाय तो घोडेस्वार होता, म्हणजे त्याला घोड्याचा मान होता. जसं आपण शिलेदार म्हणतो आपण किंवा बारगीर म्हणतो, तशा प्रकारचा तो शिलेदार होता, स्वतःचा घोडा बाळगणारा, असं ह्याच्यातून दिसतं आपल्याला. नंतर ह्याच्या हातामध्ये असं एक शस्त्र आहे, एक भाल्यासारखं शस्त्र आहे. आता इथं पण बघा, ह्याच्यामध्ये बघा हे भाल्याचं शस्त्र आहे, भाला सदृश्य शस्त्र आहे. तिसऱ्या ह्याच्यामध्ये ह्या 2 अप्सरा आहेत आणि ह्या 2 अप्सरा ह्या वीराला, हा मध्ये वीर आहे, त्या वीराला स्वर्गामध्ये घेऊन चाललेले आहेत. असा एक काल्पनिक प्रसंग तो इथं कोरलेला असतो तिसऱ्या रकान्यामध्ये, की त्या वीराला ह्या 2 अप्सरा स्वर्गामध्ये घेऊन चाललेले आहेत. चौथ्या ह्याच्यामध्ये ह्या 2 अप्सरा आहेत, ह्या शिवपिंडीची पूजा करते. आणि इथे खाली एक नंदी आहे. म्हणजेच काय, तर तो व्यक्ती कैलासाला गेला, म्हणजे कैलासवासी झाला. तो कैलासाला तो पोचला आणि त्याला मोक्ष प्राप्त झाला, म्हणून इथं मंगल कलश असतो. आणि ह्या बाजूला इकडे चंद्र आणि सूर्य, जो इथं आता कोरलेला दिसत नाही आपल्याला, पण बऱ्याचदा अस्पष्ट असतो, चंद्र आणि सूर्य असतो. म्हणजे ह्या व्यक्तीची कीर्ती चंद्र सूर्य असेपर्यंत टिकून राहावं, अशा प्रकारचे विरगळचे सर्रास वाचन असतं. त्याच्यामध्ये थोडंसं वेगवेगळ्या हुद्द्यानुसार फक्त बदल असतो, पण हे सर्वसाधारणपणे झालं. आता ह्याच्यामध्ये पालखी दाखवलेली बघा, म्हणजे ह्याच्यामध्ये काय, तर त्या पालखीमुळे त्या वीराला घेऊन चालले, म्हणजे जिवंतपणे ह्या व्यक्तीला पालखीचा मान होता. स्वर्गामध्ये येताना सुद्धा त्याला कसं पाठवलेलं आहे, पालखीतून पाठवलेलं आहे. तर अशा प्रकारे चित्र इथं दाखवलेलं असतं. ह्या बाजूला पालखी वेगळी आहे, ह्या बाजूला पालखी वेगळी आहे बघा. बरोबर. ही साधी पालखी आहे, ही थोडीशी चांगल्या दर्जाची पालखी आहे. म्हणजे 4 वेगवेगळ्या लढाईमध्ये 4 वीर वेगवेगळे मृत्युमुखी पडलेले आहेत. तर ह्या पालखीतला जो वीर आहे हा थोडासा आणखी उच्च दर्जाचा, ह्याच्यापेक्षा आणखी मोठा दर्जा, त्याच्यापेक्षा आणखी तिकडे एक पालखी आहे, त्याचा पण तो समान दर्जा, उच्च दर्जा. अशा त्यांच्या दर्जाप्रमाणे त्यांना पालखीचा मान होता आणि त्याच्याप्रमाणे त्यांचे प्रत्येकाची ही चित्रकथा कोरलेली आहेत. आता ह्याच्यामध्ये बघा, ह्या पालखीच्या खाली हा व्यक्ती दाखवला, भुई दाखवला, हे पालखी वाहणारा भुई. इथं बघा, इथं भुई दाखवलंय. बरोबर. इथं हे 2 भुई दाखवले, म्हणजे पालखीला भुई असतात, भुई समाज जो आपण म्हणतो आपण, तसं इथं हा एक भुई दाखवलाय, इथं हे 2 भुई दाखवले. आता ही पालखी म्हणजे काय, की त्या काळात ह्या राज्यातला
कोणत्या तरी मोठ्या दर्जाच्या अधिकाऱ्याचा ह्याच्यामध्ये बलिदान त्याने दिलेलं आहे, म्हणून त्याचं अशा प्रकारचं स्मारक किंवा अशा प्रकारचे विरगळ बनवलेलं आहे. म्हणजे आताच्या काळातला VIP आपण म्हणतो आपण, बरोबर. लाल दिव्याचा जसा हे असतो त्या प्रत्येकाच्या तशात लाल दिव्यातल्या व्यक्तीचा हा थोडक्यात आपण विरगळ बोलूया आपण तसं, म्हणजे थोडंसं दर्जा उच्च असलेल्या व्यक्तीचा. एक असं चतुरंग होतो ना आपण. हो, एकाच विरगळ काय घेतलं. आता ह्याच एका विरगळमध्ये जे उच्च 4 आहेत त्यांचे वेगवेगळे बनवण्यापेक्षा हा 4 इथे जे फारीक होतं त्यांचं एकत्र केलेलं आहे, म्हणजे पुन्हा वेगवेगळ्या चतुर्भुज करण्यापेक्षा एकच खेळ. हा साध्या सैनिकाचा आहे. साध्यामध्ये जरा थोडासा उच्च कमी दर्जाचा. हल्ल्यामध्ये रक्षण करण्यासाठी एखाद्याचा बळी गेलेला असतो, त्याची एक विरगळ कोरलेली असते. अशा वेगवेगळ्या कोरलेल्या असतात. काही बलिदान निदर्शक विरगळ असतात, ज्यात आमची इथून हारवंडी नावाचं गाव आहे. तर त्याच्यामध्ये एखाद्या मोठ्या लढाईच्या अगोदर एखाद्या वीरावरती शंका घेतली जाते की हा पितूर होईल की काय, आणि मग त्या शंकेला उत्तर देण्यासाठी त्या काळची किती भावना तीव्र असेल बघा, की त्यावेळचा तो व्यक्ती याच्यावर शंका घेतली जायची. तो काय करायचा, लढाईच्या पूर्वीच स्वतःचं शिर स्वतःच्या शस्त्रांनी उडवायचा आणि मग ते शिर त्या तबक्यामध्ये घेऊन दुसरे त्यांचे कोण नातेवाईक आहेत ते राजाकडे घेऊन जायचे. ते दाखवायचे ही बघा ही आमच्या घराण्याची ही अशी निष्ठा आहे. अशी बलिदान निदर्शक विरगळ सुद्धा आमच्या इथल्या बाजूच्या गावामध्ये आहे. हे तबक्यामध्ये एक वीर तुटलेलं शिर घेऊन चाललाय, अशा प्रकारची विरगळ तिथं आम्हाला तिथं बघायला मिळते. म्हणजे त्याला बलिदान निदर्शक विरगळ म्हणतात. त्या काळची जी भावना होती एखाद्या राजाप्रती निष्ठा किंवा आपल्या प्रमुखाप्रती निष्ठा कशी असावी, ही निष्ठा दाखवताना सुद्धा एखादा व्यक्ती हे लढाईच्या आधीच स्वतःचं शिर स्वतःच्या हाताने कापून ते पाठवलं जायचं आणि मग त्यावेळेला त्या व्यक्तीचा विरगळ वाजत गाजत सन्मानपूर्वक समारंभपूर्वक तो विरगळ घडवला जायचा आणि तो त्या मंदिराच्या आवारामध्ये ठेवला जायचा. म्हणजे तो फार मोठा उत्सव म्हणतो ना आपण, तसा साजरा केला जातो त्या व्यक्तीचा सन्मान म्हणून. तशा प्रकारचे विरगळ सुद्धा आमच्या तालुक्यामध्ये बरेच आहेत, बलिदान निदर्शक विरगळ. तर हे प्रकार आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे आज आमच्या तालुक्यामध्ये 250 विरगळ आहेत, 250. हे मी जे बघितलेत 186 गावात आमच्या तालुक्यामध्ये, आणि 186 गावामधल्या सगळ्या गावामध्ये नाही आहेत, परंतु जे काही 40-45 गावामध्ये आहेत त्याच्यामध्ये 186 विरगळ, 250 विरगळ आहेत. गडाची वाडी म्हणजे मशीदवाडी मगाशी बोलतो, परंतु आम्ही तिला मानगडवाडी म्हणतो. म्हणजे जशी रायगडची रायगडवाडी तशी मानगडची मानगडवाडी म्हणतो आम्ही. परंतु तोडीचे शब्द असल्यामुळे तो सर्वांना मसूर गावाचं नाव किंवा इतर नाव असल्यामुळे तिकडे ते नाईलाजाने आम्हाला बोलावं लागतं. परंतु खरी ती मानगडवाडी आहे. आणि ह्या मानगडवाडीमध्ये आजही 12 बलिदानांचे वंशज राहतात. म्हणजे मराठा, कोणबी, तेली, CKP, त्याच्यानंतर परीट, त्याच्यानंतर बौद्ध, मुस्लिम, सगळ्या जाती धर्माची लोक तिथे आजही राहतात. त्याच्यामुळं आजही त्यांचे वंशज त्यांना माहिती आहे की आपल्या ह्या गडाचे नाते काय. मग ते तेली आहेत त्यांचं त्यावेळेला काय काम होतं, परीट होतं त्यांचं काय काम होतं, CKP होतं त्यांचं काय काम होतं, त्यांना सगळ्यांना माहिती आहे. त्यांचा इतिहास पण त्यांना बऱ्यापैकी माहिती आहे. म्हणजे गडाच्या प्रत्येकाच्या वाडीमध्ये जशी प्रत्येक बलुतेदार असतात तशा प्रकारचे ते वाडीतलं हे आहे, वस्ती आहे तिथं. सरकारनुसार किंवा काही इतर ह्याच्यातून आपण संदर्भातून बघायला मिळतो. म्हणजे मगाशी तुम्हाला जे मी बोललो की छोट्या छोट्या उपेक्षित किल्ल्यांचा इतिहास का मिळत नाही, त्याचं कारण काय, स्थानिकांकडे ती उदासीनता आहे. आम्हाला आज काय झालं की इथल्या इतिहास संशोधकांनी महाराष्ट्रातल्या बरेचसे ह्याच्याकडून कागदपत्र काढून घेऊन गेलेली आहेत. त्याच्यामुळे काहीच मिळत नाही. फक्त एक जे मशीदवाडीची खाली जे गावातले जाधव नावाचं एक कुटुंब आहे त्यांच्याकडे इथल्या इंजाई देवीचे पूजेचा मान आहे, परंपरागत. तर त्या जाधव कुटुंबाला आजही एक सनद आहे आणि ती सनद आता शेवटची जी रिन्युअल केलेली आहे ती 1937ला रिन्युअल केलेली आहे ब्रिटिशांच्या कालखंडामध्ये. आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं लिहिलं आहे की इंजाई देवीच्या पूजेचा मान वार्षिक मानपानासाठी त्यांना सालीना 14 रुपये देण्यात यावेत. म्हणजे वर्षाकाठी 14 रुपये, जे आजही ते 14 रुपयेच मिळत आहेत. म्हणजे 1937 पासून 2023 आलं तरी सुद्धा त्यांना 14 रुपयेच मिळत आहेत. कारण ती जी श्रद्धा असायची
म्हणजे वाघ जरी त्या मंदिराच्या प्रवेशद्वारापर्यंत जरी आला तर तो वाघ उघड्या मंदिरात सुद्धा आतमध्ये प्रवेश करायचा नाही, कारण ते वाघजाईचं मंदिर आहे. ही श्रद्धा असायची. त्याच्यामुळं त्या श्रद्धेपोटी तो आमचा मावळा किंवा तो आमचा माणूस निर्भीकपणे त्या वाघजाईच्या मंदिरामध्ये झोपायचा, बसायचा. त्याला माहिती आहे की इथं आल्यानंतर आम्हाला वाघापासून संरक्षण मिळणार. ही जी मानसिकता आहे, हे मानसशास्त्र आहे, हे आमच्या राज्यकर्त्यांनी ओळखलं होतं की वाघजाईची मंदिरं का बांधल्यात. आज वाघजाईची मंदिर तुम्हाला गावात मिळणार नाहीत, तर अशाच कुठल्या तरी निबिड जंगलामध्ये, कुठं डोंगरामध्ये, कुठल्या घाटवाटांमध्ये आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे रात्री अपरात्री वाट चुकलेला वाटसरू सुद्धा रात्री त्या काळची भीती कुठली असायची, एकतर दरोडेखोर, चोर दरोडेखोर किंवा मग हिंस्र पशु किंवा जनावर. मग जर स्वतःकडे काय सोने चांदी नसेल तर त्याला ती चोर दरोडेखोरांची भीती वाटायची नाही. मग दुसरी भीती कुठली असायची तर साहजिकच हिंस्र प्राण्यांची. मग हिंस्र प्राण्यापासून वाचवण्यासाठी अशा ठिकाणी वाघजाईच्या मंदिरं असले तर त्या वाघजाईच्या मंदिरामध्ये रात्रीचा मुक्काम केला जायचा. पहाट होत असं तिथून तो आपला वाटसरू निघायचा. त्याच्यामुळे ती श्रद्धेपोटी आपल्या पूर्वजांनी बांधलेली ती मंदिरं आहेत. मग ती श्रद्धा हजारो लाखो लोकांची श्रद्धा आल्यानंतर त्या आपोआप त्या दगडामध्ये सुद्धा मूर्त स्वरूप येतं. बरोबर. आणि त्या ठिकाणी आपल्याला काही साक्षात्कार घडायला लागतात. म्हणून विज्ञान कितीही जरी पुढे गेलं असलं तरी पण त्या बोगद्यामध्ये अडकलेल्या 41 मजुरांची सुटका करताना सुद्धा त्या अमेरिकन त्या ह्याला सुद्धा तिथल्या त्या बाबाचा दर्शन घ्यावं लागलं. बरोबर. आता ते फरक आहे. एकत्र येतात तर चौक म्हणतो आपण किंवा खिंड म्हणतो. इकडून आपण ज्या वाडीकडून तो एक रस्ता, एक गडाकडून येणारा रस्ता, तिसरा कुंभाघाटातून येणारा रस्ता आणि चौथा गडाकडून येणारा मुख्य मार्ग. अशी 4 रस्ते जिथे एकत्र येतात त्याला चौक म्हणतो आपण किंवा खिंड म्हणतो. तर ह्या खिंडीमध्ये पहिला आक्रमण इथं व्हायचं आणि म्हणून पहिला बचाव, किल्ल्यावरचा पहिला बचाव सुद्धा इथं व्हायचा. त्या ठिकाणीच ही देवतेची मूर्ती आहे. म्हणजे खास मराठा कालखंडातील देवीची मूर्ती आहे. गडाची गडदेवता विंजाई देवी. म्हणजे प्रत्येक गडाला जशी गडदेवता असते, जशी रायगडला शिरकाई आहे, सुधागडला भोराई आहे, अशी प्रत्येक ठिकाणच्या गडाची गडदेवता तशी ही मानगडाची विंजाई. आता ह्या विंजाईचं मूळ ठाण आहे तामिळी घाटामध्ये आणि ह्या ठिकाणी पुन्हा तिचं दुसरं स्थान इकडं आहे मानगडच्या पायथ्याशी. म्हणजे तिथला एक त्यांचा मूळ पुरुष दाजी प्रभू नावाचा एक मूळ पुरुष होता सिकिपी समाजातला. तो इकडं आला तरी इथं स्थापना केली. मग गडाची गडदेवता इथं ती मानली जाते. की जो मगाशी बोलल्याप्रमाणे जो व्यापारी मार्ग आहे, म्हणजे चौल बंदरापासून नागोठण्यापासून कोलाडहून निजामपूर आणि निजामपूरहून कुंभाघाट मार्गे जो जुन्नरला माल जायचा, त्या जो मार्ग आहे तो मार्गसुद्धा ह्याच डोंगराला वळसा म्हणून, ह्या किल्ल्याला वळसा म्हणून वरती जातो. त्याच्यामुळे साहजिकच त्या ठिकाणी त्याच मार्गाचा महाराजांनी वापर पर्यायाने गडासाठी केला आणि गडावर येण्यासाठी केला. म्हणजे त्या मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी. म्हणजे शिवपूर्व काळामध्ये असं होतं की प्रत्येक घाटाच्या पायथ्याशी एक किल्ला असायचा किंवा एक संरक्षक वसाहत असायची आणि त्या संरक्षक वसाहतीवरती एक अधिकारी असायचा. ज्या वेळेला ते व्यापारी यायचे त्यावेळेला त्या व्यापाऱ्यांकडे तांडा असायचा मोठा, माणसं, बैल किंवा घोडे आणि त्यांच्या पाठीवरती तो त्यांचं सामान असायचं, सगळे जिन्स असायचे. आणि मग तो तांडा चालत असताना त्यांना घाट सुरू व्हायच्या अगोदर त्यांना विश्रांती हवी असायची, कारण घाटाचं प्रचंड अंतर असायचं. मग विश्रांतीसाठी अशाच डोंगरांवरती लेणी खोदली जायची. अशा प्रकारे इथे लेणी आहे. म्हणजे प्रत्येक घाटमार्गाच्या पायथ्याशी असलेल्या किल्ल्यावर तुम्हाला लेणं सापडणार. म्हणजे थोडक्यात त्या काळच्या व्यापाऱ्यांची ती रेस्ट हाऊसेस होती, विश्रांती स्थळं. आणि मग इथं मुक्काम करून इथला संरक्षक अधिकारी त्यांच्याकडून काय घ्यायचा तर जकात घ्यायचा. म्हणून मानगड सुद्धा त्या काळामध्ये जकातीचा नाका म्हणून ओळखला जायचा. शिवपूर्व काळातली गोष्ट बोलते मी, किंवा जकाती चौकी म्हणून ओळखली जायची. आणि मग इथं असणारा संरक्षक अधिकारी त्या जकातीच्या मोबदल्यामध्ये
त्या संपूर्ण व्यापाऱ्यांच्या पथकाला किंवा व्यापाऱ्याला हा संपूर्ण घाट पार करून द्यायचा. बरोबर. आणि त्या घाटामध्ये चोर दरोडेखोरांपासून संरक्षक म्हणून हा घाट पार करून दिला की पुन्हा पुढचा प्रवास त्यांना सुरक्षित व्हायचा. आणि त्या बदल्यात तो मोगरला घ्यायचा, अप्टरा घ्यायचा. म्हणून हे अप्टरा नाके सुद्धा शिवपूर्व काळापूर्वी अस्तित्वात होते. महाराजांनी याच अप्टरा नाक्याचा किल्ला म्हणून वापरला. म्हणजे आज आपण महाराजांनी त्या काळचं मॅनेजमेंट कसं होतं ते जर बघायचं असेल तर महाराजांनी तिथल्या भूगोलाचा पर्याप्त वापर करून घेतला. आपण जितका इतिहास समजून घेतोय तितक्या प्रमाणात आपण भूगोल माहिती करून घेत नाही. आपण काय सगळेच किल्ले महाराजांनी बांधले होते, परंतु महाराजांनी त्यांच्या चाणक्य बुद्धीने असे असे छोटे छोटे डोंगर महाराजांनी निवडले आणि त्या डोंगराचा वापर महाराजांनी कशासाठी केला, किल्ला म्हणून केला. पर्यायाने काय व्हायचं, तो घाट पूर्णपणे ताब्यात राहायचा, कंट्रोल राहायचा. तो घाट ताब्यात राहिला, पर्यायाने दोन्हीकडचा परिसर ताब्यात राहायचा. म्हणजे एका छोट्याशा डोंगरवाजा किल्ल्यामुळं पूर्ण पश्चिम महाराष्ट्रातला मावळ भाग आणि खालचा कोकण भाग संपूर्ण ताब्यात राहायचा. त्याच्यामुळं हे किल्ले हे महाराजांनी त्यांच्या शेवटपर्यंत ताब्यात ठेवले होते, अखेरपर्यंत. कारण महाराजांना ह्या चौक्यांचं महत्त्व माहिती होतं. ही चौकी होती पूर्वी, ह्या चौकीचं महाराजांना महत्त्व माहिती होतं की जर ही चौकी ताब्यात असेल तर पर्यायाने कुंभाघाट माझ्या ताब्यात, पर्यायाने मावळकडे जाणारे सगळे रस्ते माझ्या ताब्यात. त्याच्यामुळे कुर्डुगड आणि मानगड हे जरी किल्ले छोटेसे असले तरी पण भौगोलिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचे होते. त्याच्यामुळं महाराजांच्या पुरंदरच्या प्रसिद्ध तहामध्ये हा किल्ला मिर्झाराजे जयसिंगांनी स्वतःहून मागून घेतल्याचा उल्लेख आहे. म्हणजे ज्यावेळेस मिर्झाराजे जयसिंगांनी यादी बनवली, तुम्ही जर पुरंदरच्या तहाची यादी, किल्ल्यांची यादी तुम्ही बघितली तर 23वा किल्ला म्हणून या किल्ल्याची नोंद आहे. म्हणजे सुरुवातीपासून जर किल्ल्याची नोंद तुम्ही यादी वाचलीत तर 23 किल्ल्यामध्ये 23वा किल्ला म्हणजे शेवटचा किल्ला हा आहे. तर हा शेवटचा किल्ला हा मिर्झा राजाने स्वतः मागून घेतल्याचा उल्लेख आहे की मला हा किल्ला पाहिजे. बघा किल्ला किती छोटा आहे, म्हणजे 2-3 एकरमधला हा किल्ला आहे. पुढे 2-3 एकरचा किल्लासुद्धा मिर्झा राजाने का मागून घेतला, तरी मिर्झा राजा फार चाणाक्ष होता, फार मुरब्बी होता, फार धूर्त होता. त्याला हे माहिती होतं की हा किल्ला ताब्यात तर रायगड माझ्या पर्यायाने, माझ्या रायगडवरती माझं नियंत्रण होतं. बरोबर. कारण इथून एकमेव हा मानगड असा किल्ला आहे की इथून एकमेव किल्ला आहे की जो रायगडला पटकन सिग्नल देतो. इथून जे सिग्नल तुम्हाला मी वरती सांगणार आहे कशा प्रकारे. मग जर हा ताब्यात राहिला तर कुंभाघाट माझ्या ताब्यात राहतोय आणि पर्यायाने रायगडवरती नियंत्रण माझं राहते. त्याच्यामुळं मिर्झा राजांनी हा मानगड 23वा किल्ला म्हणून मागून घेतल्याचा उल्लेख आहे. ह्याच्यावरून ह्या छोट्याशा किल्ल्याचं सुद्धा आपल्याला भौगोलिक आणि इथं लाकडी दरवाजा होता आणि ह्याच्या वरच्या बाजूला ह्या अशा कमानी होत्या. ह्या 2 कमानी आहेत, तिकडे एक आहे ती एक आहे, 2 महिरप आहेत. आणि या महिरपाचा तुम्ही आकार बघितला तर पिंपळाचा आकार होतो, असा पिंपळ पानाचा आकार होतो. आणि या पिंपळ पानाच्या आकाराच्या कमानीवरती आपल्याला कमळ आणि मासा दोन्ही ह्याच्यावरती कोरलेले आहेत.
त्याची फक्त बाजू उलटी आहे त्याच्यामध्ये, ही बाजू समोर आहे. पहा एक मिनिट, हे कमळ आहे आणि हा मासा आहे. कमळ हे लक्ष्मीचं प्रतीक समजलं जातं आणि मासा हे विष्णूचं प्रतीक, म्हणजे मत्स्य अवतार. विष्णूचे जे 10 अवतार आहेत त्या अवतारामधला तो एक मत्स्य अवतार म्हणून समजला जातो, म्हणजे लक्ष्मी आणि विष्णूचं प्रतीक. म्हणजे छत्रपती शिवरायांनी बांधलेल्या किल्ल्यावरती हिंदू धर्मातली प्रतीक कोरण्याचा प्रकार आपण जे बघतो प्रत्येक किल्ल्यावरती, प्रत्येक वास्तूंवरती, त्याच्यापैकी शुभ प्रतीक. तुम्ही जर सर्रास आपल्या इकडचे किल्ले सोडलेत तर तुम्हाला पश्चिम महाराष्ट्रातल्या, विदर्भातल्या, मराठवाड्यातल्या, कर्नाटकामधल्या, तामिळनाडूमधल्या कुठल्याच किल्ल्यावरती तुम्हाला मासा कोरलेला तुम्हाला बघायला मिळणार नाही. मासा मी मुद्दाम म्हणतोय काय, आणि इथं कमळ पण कोरलेलं आहे. म्हणजेच काय तर थोडक्यात ह्या किल्ल्यावरती लक्ष्मी, संपत्ती, भरभराट आलेला हा किल्ला, असं त्यांचं एक पहिला प्रतीक आहे. आणि दुसरं ह्याच्यातून काय सूचित करायचं आहे, जे कुठल्याही पुस्तकामध्ये लिहिलेलं नाही, हा माझा तर्क तुम्हाला फक्त सांगतोय की मासा हा जलचर प्राणी, म्हणजे पाण्यामध्ये वावरणारा प्राणी, जो ज्या समुद्रामध्ये किंवा ज्या नदी नाल्यामध्ये, ज्या तलावामध्ये तो वावरतोय किंवा ज्या समुद्रावरती वावरतोय तो, त्या समुद्रावरती आमची सत्ता आहे. इथून समुद्रापर्यंत, हा, ह्या आरमार इथून पश्चिम किनारपट्टी फार जवळ आहे, म्हणजे पश्चिम किनारपट्टीवरती आरमारावरती सुद्धा आमची सत्ता आहे हे दाखवण्याचं प्रतीक म्हणून महाराजांनी ह्या किल्ल्यावरती माशाचं चित्र कोरलेलं, असा माझा एक तर्क आहे. कारण तुम्ही सर्रास कुठल्याही किल्ल्यावरती जा, तुम्हाला बाकी शिल्प सगळे मिळतील, गरुड बघायला मिळेल, सिंह बघायला मिळेल, तुम्हाला इतर गंधभेरुंड बघायला मिळेल, परंतु मासा हा फार क्वचित बघायला मिळतो. परंतु मासा इथं का कोरला असावा, कारण पश्चिम किनारपट्टी इथून जवळ आहे. आणि ज्या वेळेला महाराजांनी 1656ला जावळी जिंकली, ते जावळी जिंकल्यानंतर महाराज कोकणामध्ये आले आणि त्याच्यानंतर महाराजांनी आसपासच्या सर्व गाड्यांचं रेखी केली. जर मला राजधानी सुरक्षित करायची असेल तर राजधानीच्या आसपासचे डोंगर किंवा आसपासचे किल्ले सुद्धा मला माझ्या ताब्यात असले पाहिजेत. बरोबर. ह्याच्यासाठी महाराजांनी पहिली रेखी केली. मग रेखी म्हणजे काय केलं तर महाराजांनी प्रत्येक डोंगर जो गड म्हणून निवडायचा आहे त्याच्या पायापासून प्रदक्षिणा घातली. जी तुम्ही उद्या रायगडला प्रदक्षिणा घालणार आहात ती महाराजांनी स्वतः प्रत्येक किल्ल्याच्या पायथ्यापासून प्रदक्षिणा घातल्या. आणि त्याच्यानंतर महाराजांनी नक्की केलं की हा डोंगर किल्ला म्हणून निवडायचा. बरोबर. त्याच्यानंतर मग हा किल्ला निवडला. मग हे निवडताना महाराजांनी ही प्रतीकं का कोरली आहे तर त्याच्या फक्त हे सूत्र आहे. म्हणजे आज मशिदवाडीमधला किल्ला परंतु मुस्लिमांची ही चिन्ह नाही आहेत, ही हिंदूची चिन्ह आहेत. म्हणजे एका हिंदू राजांनी ह्या गडाची निर्मिती केली हे दाखवण्याचं प्रतीक म्हणून लक्ष्मी आणि विष्णूचं प्रतीक. आणि तुम्ही आता इथं तुम्ही बघितलं सर्रास बाजूला इथे गरुड शिल्प आहे. हे छोटंसं आहे कोरलेलं, तुम्ही आवर्जून बघा. ते गरुड शिल्प म्हणजे विष्णूचं वाहन आणि विष्णूचं वाहन गरुड असल्यामुळे महाराजांनी त्या दरवाज्यातल्या त्या बुर्जावर सुद्धा महाराजांनी काय केलंय विष्णूचं वाहन असलेलं गरुड विरासनामध्ये बसलेलं गरुड आहे. असा विरासनामध्ये असलेलं म्हणजे ज्याचं इथला जो भाग आहे मुख जे आहे ते गरुडाचं आणि शरीर आहे ते माणसाचं, अशा प्रतीकामधलं सुद्धा गरुडाचं चिन्ह दाखवलं जातं. तशा प्रकारचं तिथं चिन्ह कोरलेलं आहे. सर्रास कोण न बघता सगळे वरती येतात. म्हणजे 99% पर्यटक किंवा शिवभक्त जे आहेत ज्यांना माहिती नसल्यामुळे सर्रास सगळे वरती येतात निघून. परंतु ते अतिशय महत्वाचं शुभचिन्ह महाराजांनी गडाच्या बुरुजावरती कोरलेलं आहे. ह्याच्यावरून काय दिसतं की हिंदूंची प्रतीकं, विष्णूची प्रतीकं, लक्ष्मीची प्रतीकं म्हणजे वैष्णव संप्रदाय, शैव संप्रदाय हे सर्व ह्या ठिकाणी नांदत होतं हे दाखवण्याचा प्रयत्न म्हणजे ही कोरलेली आहे, चिन्ह कोरलेली आहेत. 40 सैनिकांच्या तुकडीनिशी हा किल्ला जिंकलाय आणि अवघ्या 2 ते 3 तासामध्ये जिंकलाय. याचं कारण का तर हा गड छोटासा होता. त्याच्या समोरचा जो डोंगर आहे तो समोरचा डोंगर म्हणजे या किल्ल्याचा कच्चा दुवा, वीक पॉइंट ज्याला आपण म्हणूया. म्हणजे त्या किल्ल्यावरती तोफा चढून त्याने अवघ्या अर्ध्या तासामध्ये हा गड बेचिराग केला, हा किल्ल्याचा दरवाजा पाडला आणि अवघ्या 40 सैनिकाच्या तुकडीने हा किल्ला 20 एप्रिल 1818ला शेवटचा जिंकून घेतला. त्याच्यानंतर बरीच वर्ष 1818 पासून ते आतापर्यंत हा गड पूर्णपणे बेवसाव अवस्थेमध्ये होता. म्हणजे ब्रिटिश काळामध्ये सुद्धा इथं कोणी यायचं नाही, पूर्ण बंदीच होती, कोणी यायचं नव्हतं. म्हणजे छोटासा किल्ला परंतु
त्या काळामध्ये झालेल्या दुर्लक्षामुळं किंवा त्या काळच्या राज्यकर्त्याच्या झालेल्या दुर्लक्षामुळं हा किल्ला सहज त्या कॅप्टन सॉपिटने जिंकला आणि नंतर मग तो इथून गेला रायगडला गेला. मेजर हॉल, कॅप्टन कर्नल प्रॉथर आणि कॅप्टन सॉपिट ह्या ब्रिटिशांच्या तुकडीने हा किल्ला अवघ्या अर्ध्या तासामध्ये हा बेचिराग केल्याचा त्यावेळेचा उल्लेख आहे. त्यामुळे हा दरवाजा त्या काळी पडलेला दरवाजा आहे. बरोबर. तुम्ही जर बघताय इथून तुम्हाला मंदिर दिसत नाही, म्हणजे गोमुखी वळणाचा दरवाजा महाराजांनी बांधलेल्या किल्ल्यापैकी गोमुखी वळणाचा दरवाजा असल्यामुळे खालून कुठल्या बाजूने हा लाकडी दरवाजा दिसत नव्हता, इव्हन वरून सुद्धा दिसत नव्हता. आता आपल्या ही तडबंदी दिसते, ही ढासळलेली तडबंदी आहे, ही वरती होती अजून, परंतु तडबंदी ढासळल्यामुळे आज आपल्याला हा किल्ला दरवाजा इथं आपल्याला दिसतोय, वरचा भाग दिसतोय, परंतु प्रत्यक्षामध्ये कुठल्याही बाजूने हा किल्ल्याचा लाकडी दरवाजा दिसत नव्हता. हे महाराजांच्या दुर्ग बांधणीचं सर्वात मोठं सूत्र होतं, अतिशय महत्वाचं सूत्र होतं की माझ्या गडाचा दरवाजा पडता कामा नये कुठल्या बाजूने. आज जरी धडक द्यायची म्हटली तर पण तिथून सुद्धा माणसांना बांबू किंवा मोठा लाकूड आणायला सुद्धा त्यांना जी रनअप घ्यायला तो सुद्धा घ्यायला झालेला आहे. अशा प्रकारची रचना इथं केलेली आहे. म्हणजे कुठल्याही बाजूने जरूर किमान 15-20 पावलांचा रनअप पाहिजे, त्याच वेळेला तो त्या जोरात तुम्ही तो हे करणार. बरोबर. त्याच्यामुळं कुठल्याही प्रकारचा ती काळजी महाराजांनी ह्या छोट्याशा गडावर सुद्धा महाराजांनी घेतलेली आहे. तर उभं ना गडाच्या ही एक नैसर्गिक लेणी आहे, नैसर्गिक म्हणण्यापेक्षा ती कृत्रिमच लेणी आहेत, खोदलेली लेणी आहेत ती. तर ह्याचा कालखंड हा महाराष्ट्रातल्या आद्य पराक्रमी घराणं सातवाहन घराणं त्यांच्या काळापर्यंत पाठीमागे जातो. म्हणजे इसवी सन पूर्व 250 ते इसवी सन 225 म्हणजे जवळजवळ 450 वर्षाचा कालखंड ज्यांनी गाजवला त्या सातवाहन राजाच्या कालखंडामधली ही लेणी आहे, एक कक्ष लेणी. म्हणजे काही दिवसापूर्वी एका पुण्यामधल्या अभ्यासकाशी माझी चर्चा झाली आणि त्यावेळेला आमच्या चर्चेमध्ये एकमत झालं की ही लेणी ही त्याच्याही सुद्धा आधीचा कालखंड ह्याचा लेण्यांचा आहे. म्हणजे सातवाहन काळाच्या सुद्धा आधीचा कालखंड लेण्यांचा आहे. त्याच्यानंतर मग ती द्विकक्षीय किंवा 3 कक्षीय लेणी खोदायला सुरुवात झाली. बरोबर. परंतु त्याच्या आधी 1 कक्षीय लेण्यांचा कालखंड होता. म्हणजे ही हिनयान लेणी, म्हणजे बौद्धांमध्ये जे प्रकार आहेत महायान आणि हिनयान. महायान म्हणजे काय, जे मूर्तीपूजा गौतम बुद्धाची पूजा मान्य करतात किंवा मानतात, मूर्तीपूजा मानतात त्यांचं आहे. जे सर्रास गौतम बुद्धांच्या नंतर जे सुरू झालं आणि त्याच्या आधी हिनयान म्हणजे कुठल्याही प्रकारची मूर्तीपूजा मान्य नव्हती, ते हिनयान पंथामधला हे लेणं आहे. ही जी टाकी आहेत अशी 12 टाकी गडावरती आहेत आजमितीला. म्हणजे ही एक टाका आहे, ही एक टाका आहे, त्याच्यामध्ये पाणी नाही आहे, फक्त पावसाळी पाण्यात असतं ते. म्हणजे ही महाराजांनी बांधलेली टाकी आहेत, बांधीव टाकी, आणि ही खोदीव टाकी आहे, खोदून केलेली. हा अशा प्रकारची 12 टाकी गडावरती. म्हणजे गडावरचं पाणीसाठा बऱ्यापैकी मुबलक आहे. म्हणजे त्या काळामध्ये गडावरती माझ्या अंदाजाने किंवा आपल्या सर्वांच्या अंदाजाने 60 ते 70 जणांची शिबंदी वरती गडावरती राहत असावी. त्याच्यापेक्षा जास्त मावळे इथं नसावेत, कारण इथल्या वास्तू आहेत ते 14 ते 15 वास्तू आहेत गडावरच्या, अवशेष आहेत. तर 14 ते 15 वास्तूपैकी आपण जरी प्रत्येकामध्ये 4-4 जण आपण हे केली, माणसांची संख्या बोलली, तरी 60-70 जणांच्या घरात जाते. मग 60-70 जणांना वर्षभरात किती लिटर पाणी लागेल, किती लाख लिटर पाणी लागेल, त्याच्याप्रमाणे महाराजांनी गडावरती पाण्याचं चांगलं योग्य व्यवस्थापन केलेलं आपल्याला बघायला मिळतं. त्याच्यापैकी हे एक टाकं. बरोबर. दुसरं टाकं डोंगराच्या आपण पूर्वेला आहोत आणि ते डोंगराच्या पश्चिमेला कड्यावरती ते टाका आहे. तिथलं पाणी इथलं पाणी सेम लेवलला राहतं. ज्यावेळेला त्याची पातळी कमी कमी होते ना, इथली पातळी सुद्धा कमी कमी होते. म्हणजे अजून करेक्ट आहे. म्हणजे विचार करा, त्या राजसत्तेने सातवाहन काळ असेल किंवा इतर कुठला पुढचा काळ असेल, त्या राजसत्तेने किती विचारपूर्वक ह्या टाक्यांची निर्मिती केली की एक वेळेला आमचा अन्नधान्याशिवाय आमचा गड किंवा हा किल्ला हा डोंगर सोडायची वेळ आली तर चालेल, परंतु पाण्याशिवाय हा डोंगर सोडता कामा नये. ही जी सूत्र आहे ते सूत्र ह्या डोंगरावर सुद्धा, ह्या किल्ल्यावर सुद्धा त्या काळच्या राज्यकर्त्या आहे. म्हणून त्याला हॅट्सऑफ करायचा, सलाम करायला आपण त्याला, की इतका फार विचारपूर्वक त्यांनी केलेला आहे.
की इथं 2 टाकी आहे, पण तू ह्याला आतून कनेक्ट आहे आणि 5-10 फुटाचा अंतर नाही. खूप आहे. तुम्ही आता बघा, आपण जेव्हा वरून जाऊ ना तेव्हा तुम्हाला कळेल की किती फुटाचं अंतर आहे. म्हणजे एवढं ते देणं खोदायला, आतून भुयार खोदायला किती वर्ष गेली असतील. फक्त काय आहे की इथून खाली आपण उतरू शकत नाही. इथं फार छोटं आहे उंची, परंतु पूर्ण करून दिलेलं आहे. आणि तिकडे जे तिकडे खाली खोली आहे तरी साधारण 12 ते 15 फूट खोली आहे, पण आतमध्ये ते पूर्णपणे पेटामध्ये. अच्छा. त्याच्यामुळे तिथलं पण पाणी शेवट पण राहत नाही. हे भरतं कसं? हे तिकडच्या पाणी तिथून भरत होते इकडे, तिकडच्या पाणी. आता ह्याला काय इथून पाणी येत नाही. आता तुम्हाला ते आता कनेक्ट विषय तुम्हाला सांगतो, इथून पाणी कुठून येत नाही. ह्याचा असा आजपर्यंत कुठलाही असं नाही की ह्याच्यातून ओळखलं हे भरतं असा विषय नाही. आणि इथून पुढे आम्ही इथं बोलतोय असं पण नाहीये. तर त्या टाक्याचं पाणी ज्या वेळेला ते पावसामध्ये भरत भरत त्यावेळेला ते इथं भरतं. बापरे. म्हणजे एवढं डोंगराच्या पुट्यामधलं खोदलेलं टाकं दुर्दैवाने पुढे आपण तो प्रयोग केला नाही की पाणबुडी जाऊन पुढे आपण शिरण्याचा प्रयत्न नाही केला. त्यामुळे तिथं चिखल गाळ आहे. जर कोणी गेला तर बाहेर येण्याची शक्यता त्या टाक्यामध्ये. आणि माझ्या पूर्ण 48 वर्षाच्या आयुष्यामध्ये मी फार बालपणापासून मी आलेली टाक्या गडावर सगळी टाक्या छत्रपती शिवरायांनी ह्या 2 टाक्यासह आणखी 5 टाकी करून घेतलेले आहेत. म्हणजेच काय तर 7 टाकी सलग रांगेमध्ये. आणि ह्याला आपल्या आध्यात्मिक भाषेमध्ये सप्तमातृका, 7 आसरा अशा स्वरूपाचं जे ठिकाण म्हणतो आपण पाण्याचं, तशा स्वरूपाचं योग इथे साधलं. म्हणजे वास्तुशास्त्राप्रमाणे गडाच्या इच्छा गडावर टाकी किती आहेत? 12 आहेत. परंतु एकाच ठिकाणी किती आहेत? 7 आहेत. आणि उर्वरित 5 संपूर्ण किल्ल्यावरती. त्याच्यावर महाराजांनी काय केलंय, जो समतोल आहे ना तो वास्तुशास्त्र समतोल इथे साधला. तसं काय गडाची ती बाजू पण होती, पश्चिम बाजू पण होती. तर महाराज तिकडे काय हे बरोबर खोटली झालं, तिकडे त्या खोटली. तर ही ईशान्य दिशा. म्हणजे प्राचीन जो व्यापारी मार्ग आहे ना तो इथून असा गडाला वळसा घालून असं आपल्या गडाच्या बाजूनी बरोबर इथून वरती जातो. म्हणजे हा जो मधली झाडी दिसते ना इथं पायवाट होती. म्हणजे गेली 15 वर्षापर्यंत हे म्हणजे वापरामध्ये होते. आता पूर्णपणे बंद झाले, कारण तिथून डांबरी रस्ता झालाय. आणि समोरचं जे गाव आहे ना ते गावाचं नाव चास गाव आहे. हे गडाचे जे मगाशी तुम्हाला बोललो ना 4 अधिकारी असतात. ओके. हवालदार, सरनोबत, सबनीस आणि कारखानीस. त्याच्यापैकी हवालदार आणि सरनोबत हे त्या गावातले असायचे, मराठा जातीतले. सबनीस बोरवाडी मधले, आपण जिथं स्मारक आहे ना महाराजांचं तिथे सबनीस, आणि त्या वाडीमधले कारखानीस. ह्या गावातलेच हवालदार आणि सरनोबत असायचे. त्यांची सरळ आडनावं मोरे आणि ढोले. म्हणजे आज तिथं मोरे आणि ढोले आडनावांची जवळ 60 घरं आहेत. 60-70 घरं तिथली. अच्छा. ह्या गावातली. आणि त्यांची नावं पण आपल्या काही पुस्तकामध्ये वाचायला मिळतात. गोविंदजी मोरे, तुकाराम मोरे, ही त्यांच्या पूर्वजांची नावं. त्यांच्याकडे अगदी हल्लीच्या काळापर्यंत खोती होती. आणि त्यांचा संबंध ह्या गडाशी होता. म्हणजे गडाच्या चाव्याच त्यांच्याकडे होत्या ह्या गावातल्या मोरे कुटुंबातल्या. आणि त्यांचा मी नातू आहे त्या बाबतीत. म्हणजे माझी आई ह्या गावातल्या मोरेंची. अच्छा. माझं मातूल घराणं इकडं आणि माझं वडिलांचं घराणं तिकडं त्या साईडचं. आता मी माझं आणखी घराणं तुम्हाला सांगेल माझं काय हे नातं आहे. मी 1000 वेळा ह्या गडावर का आलोय त्याला इथंच तुम्हाला सांगतो का ते. माझे पूर्वज ज्यांचं नाव रामजी कदमच होते की या गडावरती छत्रपती शाहूंच्या संरक्षक पथकामध्ये आले होते. आणि संरक्षक पथकामध्ये चांगली कामगिरी केली. छत्रपती शाहू महाराजांनी ह्या ठिकाणी त्यांचा सत्कार केला, सन्मान केला आणि त्यांना खालचं गाव इनाम दिलं. असं एका राजस्थानी पत्रामध्ये उल्लेख सापडलाय मला गेल्या वर्षी. म्हणजे राजस्थानी भाट आला होता आणि त्या भाटाने पत्र मला दाखवलं. मी त्याच्या नकळत ते फोटो मारला त्या कागदाचा आणि नंतर मग त्याचा अर्थ समजून घेतला त्याच्याकडून, कारण ते त्यांच्या पिंगळा भाषेमध्ये होतं. बरोबर. मग त्यांनी वाचून दाखवलं की रामजी कदम नावाची एक व्यक्ती वेल्हा पाबे नावाच्या गावातून इकडे आले, म्हणजे तोरणाच्या पायथ्याच्या. बरोबर.
पाबे नावाच्या गावातून मानगडाव आले आणि मानगडावरती छत्रपती शाहूंचे चाकर म्हणून आले आणि त्या छत्रपती शाहूंनी त्यांचा इथं सन्मान केला संरक्षक पथकामध्ये केल्यामुळं आणि त्यांना खालचं दरोड बोर म्हणजे बोरवाडी, त्याला पूर्वीचं नाव आहे दरोड बोर, हे गाव इनाम दिलं आणि मग त्या गावी त्यांची वस्ती झाली. त्यावेळेला त्या ठिकाणी राणोजी नलावडे, भीवसिंग शिर्के, लक्ष्मणजी जाधव ही मंडळी, सरदार मंडळी हजर होती असं त्याच्यामध्ये त्या पत्रामध्ये उल्लेख आहे. त्या रामजी कर्मांचा मी वंशज म्हणून माझं वारंवार इथं ह्या गडावरती येणं होतं. जरी कित्येक पिढ्या झाल्या, कनेक्शन होतं कुठेतरी तुमचं, जरी कित्येक पिढ्या गेल्या तरी पण ते जीन्स आहेत ना आपले, ते आम्हाला वारंवार ह्या गडावरती यायला भाग पाडते. म्हणून इथलं नातं आहे. आणि इकडचं नातं असं आहे की आईचं घराणं मोऱ्यांचं. माझी आई आपल्या भाषेमध्ये, आता हिंदी इंग्लिश भाषेमध्ये, ज्या वेळेला मुख्य दरवाजावरती हल्ला व्हायचा किंवा आणीबाणी यायची, त्यावेळेला गडावरची मुख्य व्यक्ती, प्रमुख सरदार असेल किंवा राजघराण्यातील व्यक्ती असतील किंवा महत्त्वाच्या कोण स्त्रिया कोण असतील, त्यांना ह्या ठिकाणून खाली दोर लावून सोडलं जायचं खाली आणि तिथून मग सुरक्षित स्थळी पोहोचवलं जायचं. ज्या वेळेला एखादा महत्त्वाचं संकट असेल तर त्यावेळेला अशाच वेळेला ह्या आणीबाणीच्या दरवाजाचा वापर, जसं वाघदरवाजाच्या मार्गे ज्या वेळेला रायगडला वेढा पडला होता त्यावेळेला वाघदरवाजा मार्गे राजाराम महाराज आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब हे वाघदरवाजा मार्गे निसटून गेले आणि पुढे मग जिंजीला गेले. हा आपला इतिहास आपल्याला सर्वांना माहिती आहे. तसाच प्रसंग कुठल्याही गडावर उद्भवला तर गडावरती 1 किंवा 2 दरवाजे असे असायचे की अशा प्रकारे बाहेर निसटता यायचं. हा पूर्णपणे मातीखाली गाडलेला गेला दरवाजा होता. आमच्या दुर्गवीरच्या सदस्यांनी, दुर्गवीर संचारच्या मावळ्यांनी जवळ 2 ते 3 मोहिमा करून हे पूर्णपणे मातीचा मलबा बाहेर काढून हे असा 6 पायऱ्यांचा दरवाजा आणि 6 फुटी दरवाजा हा पूर्णपणे मोकळा केला आज जे आपल्याला बघायला मिळतं. इथून खाली कोणत्याही साहित्याशिवाय उतरू शकत नाही आणि कोणत्याही साहित्याशिवाय वर चढू शकत नाही, कारण पूर्णपणे 90 डिग्रीमध्ये हे आहे. परंतु 9 मे 2019ला 2 व्यक्ती इथून चढून आल्या कोणताही साहित्य न वापरता. तुम्ही बघाल, तुम्ही कल्पना करू शकणार ना की अशा ठिकाणून ते 2 व्यक्ती इथे वरती आहे. ही तारीख होती 9 मे 2019. कोणतंही साहित्य न वापरता पूर्णपणे 1100 फुटाचा कडा चढून आली, म्हणजे भर रणरणच्या उन्हामध्ये. आणि त्याच्यापैकी एक व्यक्ती तुमच्या समोर उभा आहे. हे मुद्दामून सांगितलं. पनवेलचा ऋषिकेश रणपिसे, आमचा दुर्गवीर ऋषिकेश रणपिसे आणि मी जेवढा गडाचा टोटल सेशन सर्वे चालू होता त्यावेळेला आम्हाला अशी लहर आली की आपण वरती जाऊया इथे ह्या बाजूने, कारण गडाचा उत्तर कडा आजपर्यंत कोण चढलं नव्हतं. सुरुवात केली, थोडंसं डेअरिंग वाढली आमची, आणखी पुढे वरती आलो. 2-3 पॅट असे आले की आता आमचं सगळं संपलं. शेवटचा कॉल केला, दुर्दैवाने रेंज होती, गावातल्या एकाला कॉल केला. तो बोलला मी निजामपूरला येईपर्यंत मला वेळ लागेल. शेवटी धाडस केलं आणि त्या धाडसाने आम्ही दोघांच्या एकमेकांच्या सहकार्याने आम्ही वरती आलो. परंतु आजही अंगावर थरकाप उठतो. तुम्ही ज्यावेळेस तुम्ही बघा फक्त एक सुकलेलं झाडाखाली, त्या झाडाच्या फांदीवरती शेवटचा पाय ठेवला आणि देवीचं स्मरण केलं आणि वरती आलो. गडाच्या पडकोटामधले आपण सर्व टाकी बघितली. गडाचा पडकोट, हा गडाचा पडकोट म्हणजे गडाचा उपभाग आणि गडाचा बालेकिल्ला. बरोबर. बालेकिल्ल्यावर जी काय शिबंदी असायची तो बालेकिल्ल्यावर सुद्धा पाणी तितकं फुगलं पाहिजे. त्याच्यामुळे बालेकिल्ल्यावरसाठी हे पाणी वर्षभर पाणी हे पुरायचं. आणि तिकडचं पाणी आहे ते तिथल्या पळकोटावरती, म्हणजे मुख्य दरवाजा असेल, तिथले बुरुज असतील, बरोबर, तिथली घरं असतील, काही वास्तू होते 2-3, त्या सर्वांना तिथलं पाणी वापरलं जायचं. आणि बालेकिल्ल्यावरती सदर, इथलं हवालदाराचं घर, सरनोबताचं घर, कारखानेसाचं घर, ह्या सर्वांसाठी पाणी इथलं वापरलं जातं. पण ह्याची डेप्थ कळते, विड कळत ना आपल्याला. बरोबर. हे त्याला बोलल्याप्रमाणे तुम्ही इथून पाणी हलवत ना तर तिथं लकेर उमटते अशी त्या पाण्यावरती. अच्छा, हे त्याला फील करतं, हे कनेक्ट. बाप रे, अंतर केवढं आहे.
अजून आपण ऑलमोस्ट 250-300 आता पण तुम्ही मीटर इथला हलवा आणि तिथं कोणतं थांबा बघा तुम्हाला तिथलं पाण्यावर लखेर उमटले असणार तुम्हाला. नेक्स्ट टाइम मोठे डोके आणायला पाहिजे. म्हणजे मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आहे ना तिथलं जे पाणी आहे ना असलं ते यांनी फील होतं. ह्यानी फिरवतं कारण त्यांना पाणी आतमध्ये यायला चान्सेस नाही. नाही हो. कारण उंबरठा आहे तो किमान विधभर वरती आहे आणि कुठे असं चर वगैरे नाहीये. आणि तिथून असं स्लोप आहे म्हणजे असं उतार नाही की पाणी पावसाचं पाणी असं नाही. आतमध्ये झिरपायला तर. आणि दुसरी गोष्ट तिथलं जे टाकं आहे ना ते फार बाहेर आहे तिथलं टाकं जे आहे ते. त्याच्यामुळे त्या टाक्याला आतून करेक्ट आहे ह्या टाक्याला ते करेक्ट आहे आतमध्ये. टेक्निक बघा ना म्हणजे तिकडे आणि इथून थोडं ओव्हरफ्लो होत नाही म्हणजे हा ते पण आहे म्हणजे ते आतमध्ये पूर्ण नाही त्याच्यात भरत नाही. भरत नाही अजिबात. हे भरत असेल तेवढंच ते हे भरलं तर हे इथूनच ओव्हरफ्लो त्याची लेवल मेंटेन केली जाते ती त्याची लेवल मेंटेन केली जाते त्यामुळं हे टाके आणि ते टाक्या ह्या दोन्हीचं कनेक्शन आहे. कनेक्शन आहे. पश्चिम बाजूने आपण गडाच्या बालेकिल्ला म्हणजे गडाची आपण पूर्व भागाला वळसा घालून पूर्णपणे पश्चिम बाजूने आपण इकडे गडा बांधले. आता गडावरती जी राजसदर आहे राजसदर म्हणजे काय तर 35 कचेरी गडाची म्हणजे ज्या ठिकाणी गडाचा महसूल गोळा केला जायचा त्याचा हिशोब ठेवला जायचा. एखादा परिसरामध्ये एखादा समजा काय तंटा झाला किंवा वादविवाद झाला तर त्याचं सोडवण्यासाठी जी खलबत्त म्हणतो किंवा बैठक म्हणतो किंवा चर्चा म्हणतो ती इथं केली जायची त्याचं निराकरण इथं केलं जायचं. किंवा जर गडावरती प्रमुख व्यक्ती कोण आल्या म्हणजे समजा महाराज असतील संभाजी महाराज असतील किंवा अष्टप्रधानांपैकी कोण असली व्यक्ती त्यांची विश्रांती इथं असायची. बरोबर. त्याला राजसदर किंवा राजमंदिर पण म्हणतात. त्याच्यामुळे गडावरचं एकमेव असं भव्य असलेलं झोतं हे आणि किमान 4-4.5 फुटाच्या भिंती अजूनही शाबूत आहेत. याच्यावरून काय तर गडावरच्या संपूर्ण वास्तूंपैकी सर्वात सुरक्षित आणि अजूनपर्यंत बऱ्यापैकी अवस्था असलेली ही एकमेव वास्तू आहे. बरोबर. तर हे राजमंदिर मी काय म्हणतोय तर गडाच्या बालेकिल्ल्यावर असलेलं हे एकमेव मुख्य वास्तू. आणि तुम्हाला प्रश्न पडला की मला माहिती नाहीये तर बऱ्याच जणांना पर्यटकांना प्रश्न पडतो की महाराज ह्या किल्ल्यावर आले असतील. मी सर्वांना प्रश्न पडतो की छोट्याशा किल्ल्यावरती महाराज आले असतील काय शिवाजी महाराज. तर मी त्यांना उत्तर होतो की महाराज ह्या ठिकाणी 100%, 200%, 1000% मी म्हणतो इथं महाराज इथे येऊन गेलेले. आणि त्याचा प्रत्यक्षदर्शी पुरावा म्हणजे काय तर महाराजांनी मगाशी सांगितल्याप्रमाणे टेहळणी किल्ले महाराजांनी आसपासचे सर्व स्वतः पाहिल्याचे उल्लेख आहे. रायगडापासून अवघ्या 18 किलोमीटर अंतरावरती हा किल्ला आहे. म्हणजे तुम्ही जंगलातून जर गेलात तर त्याचं आणखी 2 किलोमीटर कमी होतात. हे 16 किलोमीटरवरती हा किल्ला येतो. हे साधे इतक्या जवळचा किल्ला महाराजांनी डावलला असेल असं शक्यता फार कमी. कारण एवढा प्रजाहित दक्ष राजा आणि एवढा मुरब्बी प्रशासन असलेला राजा म्हटल्यानंतर एवढ्या जवळचा किल्ला न बघणं. तिसरी गोष्ट की 1671च्या होळी पौर्णिमेला एक अशी घटना घडली होती की जी घटना अशी होती की दंडाराजपुरीच्या त्या कोटावरती त्या सिद्धीच्या सैनिकांनी सुरुंग लावले होते आणि त्या सुरुंगचा स्फोट झाला होता होळीच्या दिवशी. ज्या वेळेला आपलं मराठा सैन्य गाफील होतं होळीच्या सणामध्ये मशगूल होतं त्यावेळेला त्यांनी तटापर्यंत पोचून त्या तटाचं सुरुंग लावून फोडले आणि त्याच्यामध्ये 60 ते 70 मराठा सैनिक मारले गेले. तर त्या स्फोटाचा आवाज इतका भयंकर होता किंवा इतका तीव्र होता की एक ब्रिटिश अधिकारी लिहितो की त्यावेळेला महाराज झोपेतून दचकून उठले होते त्या स्फोटाचा आवाज ऐकून. हे ब्रिटिशांनी डायरीमध्ये लिहिलेलं आहे. आणि मग त्यांनी लिहिलंय की शिवाजी महाराज त्यावेळेला रायगडपासून 6 मैलावरती होते. 6 मैलावरच्या एका ठिकाणी होते. आता जर तो तर्क केला की रायगडपासून 6 मैलावरचं हे अंतर तर कदाचित त्या काळची काही वर्णन आपल्याला बघायला मिळेल वाचायला मिळेल नसते. आज राज्याभिषेकचं वर्णन आपल्याला हेनरी ऑक्झिंडनच्या त्या डायरीमध्ये वाचायला मिळतं. टॉमस निकल्सनी रायगडवाडीचं पाचारचं केलेलं वर्णन हे आपल्याला टॉमस निकल्सच्या डायरीतून वाचायला मिळतं. आणखी अब्राहम लेपेकर नावाचा जो फ्रेंच पोर्तुगीज वकील आहे त्यांनी त्याच्या डायरीमधून लिहिलेलं आपल्याला वाचायला मिळतं. सॅम्युअल ऑस्टिन नावाचा वकील आहे त्यांनी चौलपासून रायगडपर्यंतच्या प्रवासाचं वर्णन केलेलं आहे. त्यांनी प्रत्येक गावाची नावं लिहिलेली आहेत जी आजही तीच नावं आहेत. मग त्याच्यामुळं ह्या ब्रिटिशांनी जे डायरी लेखन केलं त्याच्यामुळे ह्या परिसराची आपल्याला
बऱ्यापैकी वर्णन आपल्याला जसे जसं वाचायला मिळते. त्यांनी 1771चा प्रसंग जो कोरलाय त्याचा अर्थ माझा दाट तर्क असा आहे. मी डोकावून बघितलं तर ह्या वास्तूच्या पाठच्या बाजूला आम्हाला काही अवशेष सापडले. त्याच्यामध्ये एक तांब्याची पळी सापडली. म्हणजे इथं कोणतरी माणसं पूजा अर्चा करणारा कोणतरी व्यक्तीचा भाग असावा त्याचा पुरावा सापडला. काही तोबगोळे सापडले. एक पाटा सापडला. म्हणजे पाटा वरवंट असतो ना आपल्याला, पाटा सापडला जो आपल्या त्या कलादलामध्ये तुम्हाला बघायला मिळेल. मग ह्याच्यावरून काय अंदाज येतो आपल्याला, त्या काळच्या मराठा कालखंडातील त्या काळच्या राहणीमानाचा आपल्याला अंदाज करता येतो. कारण का 1818 ज्या वास्तू पडल्या गेल्या त्याच्यानंतर इथं कोण साफसफाई करायला कोण आलंच नाही. जे आले ते दुर्गवीर आले. बरोबर. आज हे तुम्ही चित्र बघता हे दुर्गवीरामुळे दिसतंय. ह्या समोरचे जे दगड आहेत ना हे दुर्गवीरामुळे दिसतंय. दुर्गवीरच्या कित्येक मोहिमा हे पूर्णपणे असे दगड पडले होते इथं. ते काढून व्यवस्थित हे बसण्यासाठी आज आता ही आपली जी मंडळी बसलेत आतमधला भाग जो स्वच्छ केला हा दुर्गवीरामुळे केला. म्हणजे 1818 नंतर जवळ 200 वर्षानंतर जर ही मंडळी आली नसती तर अजून हे असेच अवशेष काढले गेले असते आणि इतिहास काढला गेला. बरोबर. आज आपल्याला बोर्ड बघायला मिळत आहेत, जी काही वास्तू बघायला मिळत आहेत, हे दुर्गवीरांची फार मोठी मेहनत आहे. गडावर स्वखर्चाने यायचं आहे, उद्या पण येत आहेत आणि ते असे मोठे मोठे दगड ते बाजूला काढून ठेवायचे आहेत. आपल्या पुढच्या पिढीला हा वारसा व्यवस्थित दाखवत आहेत आणि कुठल्याही प्रकारे नवीन काम करत नाहीत. त्याच्यावरून कळायचं ह्या गडावर सत्ता कोणाची. खालून कुठून दिसतो आपल्याला. आज जर आपल्याला आज दिसतोय तर शिवकाळामध्ये पण असा दिसत होता. त्याच्यामुळे लांबून सुद्धा कळायचं की ह्याच्यावरती सिद्धीची सत्ता आहे, मोगलांची सत्ता आहे, ब्रिटिशांची सत्ता आहे की मराठ्यांची सत्ता आहे हे कळायचं. आणि आज आपल्याला भगवा फडकवतो म्हणजे इथं मराठ्यांची सत्ता आहे. गेली कित्येक वर्ष हा भगवा फडकवण्याचं काम आम्ही इमानी इरबारे करतोय. म्हणजे कित्येक वर्ष स्वतः मी माझ्या खर्चाने हा संपूर्ण एक वर्षभर भगवा फडकवण्याचं काम चालू ठेवलेलं आहे. तर ह्या ठिकाणाचं महत्त्व तुम्हाला सांगतो की इथून आपल्याला तळागड दिसतो स्पष्टपणे. जर जे लेअर्स आहेत ना आता आपल्याला काळपती दिसणार नाही. हा नाही इकडे 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 आपला तळागड दिसतो. उजवीकडे येतो. हा इकडे, हा उजवीकडे. हा हा सरळ सरळ धुरापासून सरळ सरळ दिसतो. हा ओके. हा तर छत्रपती शिवरायांनी आहे ना एक संरक्षक साखळी बनवली होती. म्हणजे त्यावेळेचा सर्वात मोठा शत्रू होता जंजिराचा सिद्धी. आणि जंजिराच्या सिद्धीचं सैन्य काय करायचं, समुद्रातून बाहेर पडायचं, इथल्या भूप्रदेशात ते हल्ला करायचं आणि पुन्हा जाऊन त्या जंजिरामध्ये लपून राहायचं. तर ह्यांचा उपद्रव किंवा ह्यांचा त्रास थेट राजधानीपर्यंत होऊ नये म्हणून महाराजांनी काय केलं होतं, महाराजांनी ह्या किल्ल्यांची साखळी बनवली होती. ज्या साखळीमध्ये पहिला असायचा दंडाराजपुरीचा किल्ला जो शेवटपर्यंत आपल्या ताब्यात होता जंजिराच्या बाहेर आल्यानंतर. दंडाराजपुरीचा किल्ला तिथून जर समजा शत्रू सैन्य आलं तर दंडाराजपुरीचा किल्लेदार काय करायचा, तिथून घोसाळगडच्या किल्लेदाराला इशारा द्यायचा गवताची गंजी पेटून. तिथं घोसाळगडचा किल्लेदार सावध व्हायचा. घोसाळगडचा किल्लेदार काय करायचा, गवताची गंजी पेटवायचा, तो तळागडच्या किल्लेदाराला इशारा द्यायचा. तळागडचा किल्लेदार तिथे गवताची गंजी पेटवायचा, तो मानगडला इशारा द्यायचा. आता इथून मानगड रायगड दिसत नाही. बरोबर. त्याच्यामुळे इथल्या किल्लेदाराला तोफ उडवण्याचा इशारा होता. तोफेचा आवाज म्हणजे इथून प्रत्येक ठिकाणी दिसत होतं म्हणून तुम्हाला लाईट आणि इथून साऊंड. हे लाईट अँड साऊंडचा वापर, ध्वनी आणि प्रकाशाचा पर्याप्त वापर इतिहासामध्ये जो केला जायचा तो इथून तोफ उडवायचा अधिकार किंवा आदेश इथल्या किल्लेदाराला होता. इथल्या तोफेचा आवाज ऐकल्यानंतर रायगडची फौज सावध व्हायची. म्हणजे त्याला कळायचं काहीतरी इथून आक्रमण ह्या बाजूने होतंय. त्याच्यामुळे ह्या साखळीमधला रायगडपासून सर्वात जवळचा आणि महत्वाचा किल्ला म्हणून मानगडला महत्व. बरोबर.
म्हणजे जे कम्युनिकेशन म्हणतो आपण त्या काळची सिग्नल यंत्रणा ती अशी होती. ह्या साखळी हे दंडाराजपूरचा किल्ला, घोसाळगड, तळागड, मानगड आणि रायगड. पण ह्याच्यामध्ये आणखीन एक असं होतं बघा किती त्यावेळेचं यंत्रणा किती भारी होती. जर समजा तुमची तोफीची दारू समजा निकामी झाली तर ही समोरची जी टेकडी असते ना त्याला धन्वीचं शिखर म्हणतात. अच्छा, धन्वीचं. तर तिथं 2-4 सैनिक तिथं असायचे. त्याच्या पायथ्याशी एक गाव आहे धनगरवाडा. तर इथून इशारा तिथं दिला जायचा आगीचा आणि तिथून मग इशारा रायगडला द्यायचा. तिकडे बॅकअप होतं. हो, त्रिकोण दिसतो किल्ल्यावर, रायगड त्या साईडने दिसत तोच डोंगर ना तो. हा जो डोंगर आहे ना हा हा आपल्याला आपण घरोशीवाडला बरोबर बरोबर. हा, की आपल्याला हा डोंगर दिसतो. ह्याच्या पायथ्याशीनच गाडी जाते ना आपली रायगडला नाही, जाताना. ह्याच्या पायथ्याशी नाही, ह्याच्या पलीकडच्या पायथ्याशी आपल्याला गाडी जाते. हा, त्या साईडने बरोबर. हा, असं त्रिकोण सारखा आलाय तो डोंगर. हा, तर ह्याला धन्वीचं शिखर म्हणतात, धन्वीची टेकडी. तर ही एक त्याच्यामधली कम्युनिकेशन मधली ती टेकडी आपली समजली जाते.